एक घर, दोन नेते आणि 4 पॅनल. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांची स्ट्रॅटेजिक मास्टरखेळी काय आहे आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार अजित पवारांच्या एकत्रीकरणाला दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची ही सुरुवात आहे का? चला तर जाणून घेऊया. हे नाटक आहे की शरद पवारांचा डाव? माळेगाव पवारांचा गड, पण कोणत्या पवारांचा? माळेगाव सहकारी साखर कारखाना म्हणजे बारामतीचं राजकीय हृदय. इथं विजयाचा अर्थ आहे बारामतीत आपली सत्ता मजबूत करणं. पण यंदा या गडावरच शरद पवार आणि अजित पवार आमने सामने आले. पवार विरुद्ध पवार आणि इतर 2 पॅनल अशी चौरंगी निवडणूक दिसते आहे. पण ही लढाई खरी आहे की रणनीतीचा भाग, यावरच सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. 4 पॅनल पण 3 खेळाडू, अजित पवार, शरद पवार आणि भाजप. या निवडणुकीत 4 पॅनल आहेत. अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांचं बळीराजा शेतकरी पॅनल, चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी पॅनल. मात्र लढाई मुख्यतः अजित पवार विरुद्ध शरद पवार असली तरी तावरे आणि भाजपची छुपी रणनीती यात मोठी भूमिका बजावू शकते. तर याच निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला स्थानिक साखर सहकारात पाय रोवायचा आहे. 2015चा इतिहास अजित पवार विसरले नसावेत. 1997 आणि 2015 मध्ये राष्ट्रवादीला या कारखान्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 2015 मध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी एकत्र येत राष्ट्रवादीचा पराभव केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी अजित पवार स्वतः ब वर्ग गटातून आता उभे राहिले आहेत. याच दरम्यान त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिल्याचे बोललं जात आहे. माझ्या बाले किल्ल्यात भाजपने पाय टाकू नये असा थेट इशारा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची चर्चा आहे. हा पवार विरुद्ध पवार नाही तर भाजप विरोधातील मास्टर प्लॅन आहे. जरी शरद पवार आणि अजित पवार यांचे वेगवेगळे पॅनल असले तरी अनेक राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की ही वॉर ऑफ पवार्स म्हणजे एक प्रकारचा राजकीय नाटकाचा भाग आहे. कारण ज्या ठिकाणी भाजपचा शिरकाव होण्याची शक्यता असते तिथं पवार कुटुंब आपली अंतर्गत स्पर्धा बाजूला ठेवून भाजप विरोधी वातावरण तयार करतं. मूड दाखवायची शरद पवारांचा हा मास्टर प्लॅन आहे. शरद पवार यांच्या रणनीतीचा भाग स्पष्ट आहे की अजित पवारांना विरोधात दाखवायचं, पण निवडणूक झाल्यावर दोघं पुन्हा एकत्र येऊ शकतात. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य या गोष्टीचे स्पष्ट संकेत देत आहेत. जेव्हा सुप्रिया सुळे यांना युतीबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की पाऊस झाल्यावर छत्री घ्यायची की रेनकोट हे त्यावेळी ठरवावं लागतं. हे वाक्य स्पष्ट करतं की स्थानिक राजकारणात शरद पवार कोणासोबतही हातमिळवणी करू शकतो. अगदी अजित पवार गटासोबतही. याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही एक नवीन समीकरण आकार घेऊ शकतं. म्हणजेच जिथं गरज वाटेल तिथं घराणं एकत्र लढेल, जिथं स्थानिक समीकरणं अनुकूल नसतील तिथं वेगळं उभं राहिलं जाईल. गेल्या 26 वर्षापासून स्थानिक युतीचे अधिकार शरद पवार स्थानिक नेत्यांना देत आहेत. आताच्या परिस्थितीत हे विकेंद्रीकरण अजून एका गोष्टीचे संकेत देतं की विरोधकांमध्ये गोंधळ ठेवायचा आणि पवार कुटुंबाने परस्पर हातमिळवणी करत सत्ता काबीज करायची. भाजपला बाहेर ठेवण्यासाठी, सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी पवार कुटुंब आपसात भांडणाचं नाटक करतंय का की खरंच फूट झालेली आहे? याचं उत्तर वेळ देईल. या निवडणुकीत अंतिमतः कुणाचा विजय होईल हे महत्त्वाचं नाही आहे, कारण यामागे अजून मोठा गेम आहे. साखर कारखान्यावर नियंत्रण, स्थानिक सत्ता बळकट करणं आणि भाजपला रोखणं. त्यामुळं ही निवडणूक म्हणजे केवळ अध्यक्षपदासाठीचा लढा नाही, तर महाराष्ट्रातल्या सहकाराच्या केंद्रस्थानी असलेल्या बारामतीवर कुणाचं वर्चस्व राहणार याचा निर्णय आहे. तुमच्यामध्ये वार एकमेकांविरोधात लढत आहे की भाजप विरोधात, की ही शरद पवारांनी आखलेली मास्टर खेळी आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.